हिंसा के मामले में अब तक 13 एफआईआर दर्ज की जा चुकी है। पुलिस ने 100 से अधिक आरोपियों को गिरफ्तार भी कर लिया है। नागपुर शहर के पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल ने बताया कि संचारबंदी के संबंध में पुनः समीक्षा की जाएगी और जल्द ही इस पर निर्णय लिया जाएगा। इस दौरान उन्होंने मीडिया से बातचीत करते हुए कहा कि स्थिति अब नियंत्रण में है। आतापर्यंत 13 एफआयआर झालेले, ज्याच्यात 4 जे सायबरची आहे आणि ते सायबरमध्ये अजून जे निष्पन्न होते लोक किंवा याच्यात ते सगळे आपण त्याच्यात ॲड करतो आहे। तसेच आता जवळपास 100चे पुढे लोक अरेस्ट झालेले आहे। त्यातच पुढे आज किती झालेले आहे ते आकडा आता थोडी वेळानंतर आम्हाला मिळेल। ते आम्ही पाहतो, कारण वेगवेगळे पोलीस स्टेशनमध्ये 13 एफआयआर्स आहे। ते असेसमेंट आता रात्रीपर्यंत येईल आणि आम्ही तुम्हाला सांगू शकतो। ते आता तेच आम्ही पाहतोय। आमचे सगळे अधिकारी पण फील्डमध्ये आहे। आता रमजानचा महिना चालू आहे आणि इतर सगळे सण पण समोर आहे। तर त्या अनुषंगाने आमचे सगळे अधिकारी शहरात बघताय परिस्थिती आणि आमचे सगळे वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ अधिकारी हे सगळे फील्डमध्ये आहे आणि पाहत आहे। आणि कुठेही आम्हाला जर दिसला की अजून टेन्स आहे किंवा काय होण्याची शक्यता आहे तर आम्ही कंटिन्यू ठेवणार आहे। परंतु जर वाटलं की शांतता आहे, कुठलाही इश्यू नाही आहे आणि कोणी याच्यात अजून तेढ निर्माण करणार नहीं, तो अपन तसा निर्णय घेऊ। चालू है आणि जे लोग इन्वॉल्व होते तेही अपन अजूनही शोधतो है। देखिए, मैं एज अ पुलिस ऑफिसर आपको बताने देना चाहता हूँ, इन्वेस्टिगेशन में जो भी चीज़ें सामने आ रही हैं हम उसके हिसाब से कार्रवाई करें।